नमस्कार. आज आपण काल कटिंग केलेल्या ब्लाऊजची 42-43 साईज होती कटिंगची, त्याची पूर्ण शिलाई मी दाखवणार आहे तुम्हाला. तर सर्वात पहिल्या अगोदर अर्धा इंचाचा हा टक्स पाठीमागच्या भागाचा मारून घ्यायचा आहे. डबल टिप मारायची. दुसरा टक्स पण असाच मारून घेऊया. या पद्धतीने टक्स तयार झालेला आहे आपला पाठीमागच्या भागाचा. पट्टी लावून बघायची अशी एका सरळ रेषेत आले का. नसेल आलं तर जेवढं जास्त होते तेवढं कापड कट करून टाकायचं. असे जिथे जिथे जास्त होईल कापड तिथे तिथे कट करून टाकायचं. म्हणजे काय होतं, फिनिशिंगमध्ये ब्लाऊज बसतो आपला. कुठेही चढ उतार होत नाही, ब्लाऊज चढत नाही किंवा उतरत नाही. आता आपण कटिंग करते वेळी बघा सिंगल क्रॉस पट्टी काढली होती, तर कापड शिल्लक आहे तर आपण डबल क्रॉस पट्टी काढून घेऊया. डबल क्रॉस पट्टी काढल्याने काय होतं तर एक भक्कमपणा येतो पुढच्या साईडला आणि छान ब्लाऊज फिनिशिंगमध्ये दिसतो. तर कापड जास्त असेल तेव्हा तुम्ही 4-4 क्रॉस पट्ट्या काढून डबल क्रॉस पट्टी लावत चला. तर बघा, पहिल्या अगोदर आपल्याला एक अर्धा इंचाची टिप मारून घ्यायची आहे खाली कमरेच्या साईडला. नंतर बघा दाब टिप टाकायची एका साईडला करून, आणि दुसरी क्रॉस पट्टी घेताना बघा मी खालच्या साईडला पहिली केली तर वरच्या साईडला दुसऱ्या क्रॉस पट्टीला दाब टिप टाकते. म्हणजे आपल्याला दोन्ही साईडच्या क्रॉस पट्ट्या तयार होतील. आता आपल्याला घ्यायचं आहे ब्लाऊजला. चुकून हे सुलट्या बाजूने माझ्या खुणा झालेल्या आहेत, त्या ब्रशने अगोदर मोजून घेऊयात सगळ्या खुणा. आता इथे आपल्याला कटोरीला टक्स ज्या खुणा उठलेल्या होत्या त्याच्यावर आपल्याला टक्स डार्क करून घ्यायचं आहे. दुसऱ्या टक्सवर पण थाप मारून टक्सची उरण उठवून घ्यायचे. आणि टक्स मारताना बघा अशा तिरकस थोडासा गोलाकार घ्यायचा शेंड्याच्या बाजूला, म्हणजे जास्त टोक निघत नाही कटोरीला. या पद्धतीने डबल टिप टाकून दुसरी पण टक्स पूर्ण करून घेऊया आपण. टक्सला नेहमी डबल टिप द्यायची. आणि आता हे एक्स्ट्रा जे कापड उरले ते कट करून टाकायचं. मी तिरकसच कट करत असते. सरळ कट केलं मार्जिंग ठेवून तरीसुद्धा चालतं. तर कटोरी पण साफ करून घेऊया आपण सुलट्या बाजूनी. आणि आता आपल्याला कटोरी जोडायची. तर बघा उलटी सुलटी बाजू बघून खालच्या साईडनी कटोरी जोडायला घ्यायची. आता अजिबात कापड न खेचता अर्धा इंचाचं मार्जिंग ठेवून एकसारखं मार्जिंग ठेवायचं पूर्ण कटोरीला आणि टीप मारून घ्यायचे. अजिबात खेचायचं नाही कापड, कोणतंच कटोरी पण नाही आणि हे वरचं पण नाही. तर या पद्धतीने आपल्याला दुसरी टीप पण टाकून घ्यायचे, डबल टीप. अजिबात कमी पडत नाही, कटोरी न खेचताच लावायची. आणि याच्यानंतर कटोरीच्या साईडला कापड दुमडून नख मारून घ्यायचं आहे. आता आपण क्रॉस पट्टी लावून घेऊया. जी जोडली होती आपण डबल, तर सुलटी बाजू वरच्या साईडला येईल अशा पद्धतीने क्रॉस पट्टी बघून घ्यायची. क्रॉस पट्टीचं कमरेचं माप चौथा भाग टाकून त्यामध्ये 1.5 इंच मार्जिन राहिलं पाहिजे. तर या पद्धतीने आपल्याला टक्स टाकून घ्यायचं आहे. जेवढा एक्स्ट्रा कापड राहील वर क्रॉस पट्टीपेक्षा जास्त, तेवढी थोडी अजून टक्स वाढवून घ्यायची. म्हणजे कापड कापून नाही टाकायचं, टक्समध्ये ते जिरवायचं कापड. कारण तेवढा टक्स त्या छातीला लागणारच आहे हे लक्षात येतं. कारण आपण बरोबर मापाने कटिंग केलेली असते. तर क्रॉस पट्टी मापाने कट केली म्हणजे क्रॉस पट्टीला बरोबर बसेल इथपर्यंत टक्स हा मारून कापड हा एकसारखा करून घ्यायचा.
आता उंची पण बघून घ्यायची चेक करून, कारण आपण क्रॉसपट्टी खाली पॅक केलेली आहे, नंतर मग आपल्याला इथे टिप मारता येणार नाही. याच्यासाठी उंची चेक करून घ्यायची पाठीमागच्या भागाची, आणि जास्त होत असेल पुढचा भाग तर अजून थोडी टिप मारून कमी करून घ्यायचा. आता खालच्या साईडला बघा, कमरेच्या साईडला एकावर एक क्रॉसपट्टी ठेवून घ्यायचे, दुमट टाकून मध्ये घालायचा ब्लाऊज सगळा, आणि डबल टिप टाकून पॅक करायचे क्रॉसपट्टी. नंतर हे सुलट्या बाजूने आपण काढून घ्यायचं आहे मधून हा ब्लाऊज. या पद्धतीने टक्स तयार झालेला आहे. कटोरी ब्लाऊज शिवताना टक्स फार महत्त्वाचा असतो, आणि इथे पण सरळ रेषेत काज बटन पट्टी आली पाहिजे. आता हा आपला भाग तयार झालेला आहे. दुसऱ्या भागाला पण क्रॉसपट्टी लावून घेऊया आपण. पाठीमागच्या भागाचा अगोदर गळा कट करून घेतलाय, आणि याच्यातच आपल्याला काज बटन पट्टी काढायची. अगोदर मी पहिलाच भाग एक पूर्ण करून दाखवते. तर हा ब्लाऊज माझा बटनाचा असल्यामुळे या साईडला मी बटन पट्टी लावणार आहे. ती बटन पट्टी मी खालून वर काढणार आहे. बटन पट्टी खालून वर काढायची असते. आणि जर तुमचा हुकांचा ब्लाऊज असेल तर या भागाला तुमची हुक पट्टी येणार आहे, तर ती हुक पट्टी तुम्हाला वरून ठेवून आतल्या साईडला दुमट टाकायची. तर माझी बटनाचा ब्लाऊज असल्यामुळे मी ही पट्टी या साईडला लावलेली आहे. अशा पद्धतीने हा भाग पूर्ण तयार झाला आहे आपला. याच पद्धतीने दुसरा भाग तयार करून घेऊयात आपण. सेम प्रोसेस करायची. आता इथे पण बघायचं आहे क्रॉसपट्टी चेक करून किती मोठा होतोय पार्ट हा, तेवढी टक्स मारून कापड जिरवून टाकायचं आहे. आणि नंतर क्रॉसपट्टी सुलटी ठेवून ब्लाऊज उलटा ठेवून इकडची पण क्रॉसपट्टी जोडून घ्यायची. आता हा रोल करून मधोमध ठेवायचा आहे मधल्या टिपवर, आणि दोन्ही क्रॉसपट्ट्या एकावर एक ठेवून इथे आपल्याला क्रॉसपट्टी बंद करून घ्यायची आहे. डबल टिप मारायची. नंतर ब्लाऊज सुलटा करून घ्यायचा आहे. आणि आता या भागाला आपल्याला काच पट्टी करायची आहे, कारण बटनाचा ब्लाऊज आहे तुमचा. या भागाला तुमचा लुकांची पट्टी येणार आहे. जर हुकाचा ब्लाऊज असेल तर लुकाची पट्टी खालून वर घ्यायची असते. माझी काच पट्टी आहे म्हणून मी आता ही वरून खाली दुमडणार आहे. तर खालच्या साईडला बघा एक्स्ट्रा ठेवून मी घडी आतमध्ये टाकून घेतली होती. आता दाब टिप टाकताना ती घडी उघडून घ्यायची आणि दाब टिप टाकून घ्यायची. अर्धा इंचाचा फोल्ड करून घ्यायचा बाहेरच्या साईडनी, आणि नंतर तो अख्खा फोल्ड पट्टी आतमध्ये दुमडून टिप मारून टाकायचे. या पद्धतीने काचपट्टी तयार झालेली आहे आपली. एक्स्ट्रा कापड राहिलेलं कट करून टाकायचं. आणि आता दोन्हीची उंची सेम झाली का चेक करायचं काच बटन पट्टीची. तर आपली सेम झालेली आहे. आता आपल्याला पाठीमागच्या भागासाठी हात शिलाईची पट्टी जोडायची आहे, ती तयार करून घ्यायची. कमीत कमी 2.5 इंचाची पट्टी ठेवायची, किंवा मग 2 इंचाची ठेवली तरी चालू शकते. पण मी इथे 2.5 इंचाची पट्टी कट केलेली आहे. आणि त्या पट्ट्या एकावर एक ठेवून जोडून घ्यायचे पट्टी तयार करून. आणि जादा जी पट्टी असेल ती कट करून एका रेषेत सगळ्या पट्ट्या कट करून घ्यायच्यात. आणि मधोमध दुमट टाकून एक नख ओढून घ्यायचं आहे, म्हणजे प्रेस केल्यासारखी घडी पडते पट्टीला. नंतर ब्लाऊज उलटा ठेवून पट्टीवरून डबल घडीची पट्टी ठेवायची आणि सरळ रेषेत जोडून घ्यायचे. इथे कुठेही चुनी पाडायची नाही, काय नाही. नंतर आपल्याला एक पट्टीच्या साईडला दुमट टाकून दाब टिप टाकून घ्यायचे ब्लाऊजवर या पद्धतीने. आणि बरोबर सगळा अख्खा फोल्ड करून आतमध्ये पट्टी उलट्या बाजूला पट्टी दुमडून मोठी टिप टाकायची.
कारण ती आपल्याला उसवून काढायची असते नंतर हात शिलाई घातल्यावर। या पद्धतीने आपला पाठीमागचा पार्ट पण तयार झालेला आहे। आता आपल्याला शोल्डर जोडते वेळी काय काळजी घ्यायची असते बघा, जोडून बघायचं कमरेच्या साईडला, फिटिंगच्या साईडला एकसारखी उंची आहे का, असेल उंची तर लगेच शोल्डर जोडायचे। आता इथे पण जोडून दाखवते मी, हे बघा सेम एकसारखी उंची झालेली दोन्ही पार्टची शोल्डर जोडून टाकायची, डबल पट्टी टेप मारायची त्याला। आणि आता मागच्या साईडला तो जोड मागच्या साईडला टाकून नख ओढून घ्यायचा आहे। आपल्याला आता क्रॉस पट्ट्या काढायच्या आहेत पूर्ण, तर क्रॉस पट्टीसाठी अशी तिरकस घडी घालायची या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात आणि मध्ये कट मारून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला 1.5 इंचाचं अंतर ठेवून पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत, क्रॉस पट्ट्या जेवढ्या आपल्याला लागणार आहेत तेवढ्या क्रॉस पट्ट्या काढून घ्यायच्या आणि एकसारख्या कट करून घ्यायच्या दोन्ही बाजूनी, आणि एक आडवी आणि एक उभी या पद्धतीने क्रॉस पट्टी ठेवून जोडून घ्यायचे कोपऱ्यातून। त्या कोपऱ्यातून या कोपऱ्यात टीप टाकायचे, परत तसंच आडवी आणि उभी पट्टी ठेवून कोपऱ्यातून टीप टाकून घ्यायची। या पद्धतीने पायपिंगच्या पट्ट्या जोडून घ्यायच्या असतात। आणि एक्स्ट्रा जे कापड टीपच्या पुढं जे उरलेलं आहे ते कट करून टाकायचं, म्हणजे आपला पायपिंग बारीक येते, जास्त मोठी जाड होत नाही जॉईंटच्या इथे। आता गळ्याला लावताना काय करायचं आहे, पुढं अर्धा इंच एक्स्ट्रा सोडायची पट्टी आणि थोडी खेचत खेचत पट्टी लावून घ्यायची पूर्ण गळ्याला। आता पट्टी जोडताना बघा खांद्यावरची टीप जी आपली शोल्डरची आहे ती पाठीमागच्या बाजूकडे ढकलायची असते आणि जिथे राऊंड येतोय गळ्याला तिथे जरा जास्त खेचायची पट्टी, कारण क्रॉस कापड आलेलं असतं गळ्याजवळ। या पद्धतीने पूर्ण गोट लावून घ्यायचं आहे, गोटाची पट्टी अगदी परफेक्ट फिनिशिंगमध्ये, अगदी बारकाईने जर तुम्हाला शिकायचं असेल पायपिंग करायला तर मी व्हिडिओ टाकलेले आहेत चॅनेलवर आपल्या, ते जाऊन बघा। आता पूर्ण टीप मारून झाल्यानंतर असं नख ओढून घ्यायचे आणि दोन्ही साईडला अशी पट्टी एक्स्ट्रा सोडायची आणि ती एक्स्ट्रा सोडलेली पट्टीची दुमड आतमध्ये टाकून या बाजूने पण पट्टीला अर्धा इंचाचा फोल्ड द्यायचा आहे आणि बरोबर मधोमध टीप मारून घ्यायचे पट्टीवर। एकसारखी पट्टी तयार करायची, ती फोल्ड करून कुठेही बारीक मोठी करायची नाही, रुंद किंवा अरुंद। या पद्धतीने पूर्ण पट्टीला आपल्या फोल्ड मारून घ्यायचं आहे। आता इकडे एंडला सुद्धा फोल्ड आतमध्ये करायचे पट्टीचा। अशा पद्धतीने आपली बघा पट्टीला टीप मारून झालेली आहे। आता टीपच्या पुढे एक्स्ट्रा जे कापड उरलेलं असतं ते असं कात्रीने हळूहळू कट करून टाकायचं आहे, म्हणजे गोट आपला जाड होत नाही, बारीक आणि छान गोल येतो, बारीक मोठा होत नाही साईजला। एकसारखे पूर्ण जिथे जिथे जास्त कापड आलेलं आहे तिथे तिथे कापड कापून टाकायचं आहे पट्टीचं। या पद्धतीने सगळीकडे राऊंडमध्ये जेवढं कात्रीमध्ये बसते तेवढं कापड कट करून टाकायचं आहे। काळजीपूर्वक कापायचं आहे, नाहीतर चुकून खाली ब्लाऊज कट होऊ शकतो तुमचा। आणि नंतर जेवढा आपल्याला हवा आहे शक्यतो बारीकच घालायचा, जास्त पण बारीक घ्यायचं नाही, परत उलटा पडतो गोट। त्यामुळे बरोबर अगदी जसा ब्लाऊजला असतो बारकाईने गोट घालायचं आहे आणि टीपच्या मधोमध ही टीप सुई आली पाहिजे बरोबर, ना की ब्लाऊजवर टीप दिसली पाहिजे किंवा गोटाच्या पट्टीवर दिसली पाहिजे, असं करायचं नसतं। तर मधोमध टीप घ्यायचे, आपण जे अगोदर टीप मारली पट्टी जोडताना त्याच टीपवरून ही टीप आणायची। आणि आता ही फायनली गोट करताना अजिबात ब्लाऊज खेचायचा नाही, कुठे पट्टी खेचायची नाही, सैल हाताने गोल फिरवत फिरवत गोट पूर्ण करायचा आहे आपल्याला हा। या ब्लाऊजची कटिंग जर तुम्ही कुणी बघितली नसेल नवीन बघणाऱ्यांनी तर याच्याच आधीचा व्हिडिओ म्हणजे कालचाच व्हिडिओ कटिंगचा आहे। 42 अप्पर चेस्ट आहे आणि 43 फुल बस्ट आहे या ब्लाऊजचं माप। तर हेवी साईजचा ब्लाऊजचं कटिंग बघायचं असेल तुम्हाला तर तुम्ही बघू शकता।
या पद्धतीने आपला पायपिंग पण तयार झालेली आहे एकदम छानपैकी फिनिशिंगमध्ये। आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे, तर उलटी सुलटी बघायची। कमी आकार जो असतो खोलगट तो पुढच्या साईडला ठेवायचा आहे बाहीचा आणि मध्य कापून घेतलाय आपण तो शोल्डरवर ठेवून अगोदर पुढची बाजू जोडून घ्यायची, म्हणजे ब्लाऊजला अर्ध्यापासून जोडून घ्यायची ही बाही आणि नंतर या पद्धतीने ही बाही इकडून अर्धी परत जोडून घ्यायची आणि मध्ये एंड करून टाकायचं टिपचा आणि नंतर पहिल्यापासून शेवटपर्यंत टिप मारायची डबलची। अर्धा इंचाचंच मार्जिन ठेवायचं इथे सुद्धा। आता खाली आपल्याला फोल्ड एक मारायचा आहे अर्धा इंचाचा, आपण 1.5 इंच एक्स्ट्रा ठेवलेला आहे पट्टीसाठी हात शिलाईच्या। बिना अस्तरचा ब्लाऊज असतो तेव्हा अशा पद्धतीने आपल्याला खाली दंड घेराकडे 1.5 इंच एक्स्ट्रा ठेवावं लागतं कापड। आता इथे 1 इंचाची फोल्ड केलेली आहे पट्टी हात शिलाईची मी आणि ब्लाऊज सुलटा धरून कडेनी पाव इंचावर एक टीप मारायची। आता इथं बघा मुंड्यामध्ये टीपवर टीप ठेवायचे बरोबर आणि बाहीच्या दिशेने ते कापड ढकलून टीप पूर्ण करायचे। बघा इथे कुठेही कमी जास्त मला ब्लाऊज मागचा पुढचा भाग कमी पडलेला नाहीये। अशी टीप पूर्ण झाल्यानंतर ब्लाऊज परत उलटा करून घ्यायचा आहे। बघा एका रेषेत आलेली आहे मुंड्याची टीप आणि परत एक पाव इंचाची दाब टीप टाकून घ्यायचे। असं झाल्यानंतर आता आपल्याला दुसरी बाही पण त्याच पद्धतीने जोडायची। अगदी सोप्या पद्धतीत मी कटिंग दाखवत असते, तर तुम्ही नक्की बघा। याच्या आधीचाच कालचाच व्हिडिओ आहे, त्याच्या पाठोपाठ लगेच मी स्टिचिंगचा हा व्हिडिओ टाकलेला आहे तुम्हाला बघण्यासाठी। तर कोणतेही तुम्हाला शंका असतील पर्याय असतील तर कमेंटद्वारे मला विचारा, मी उत्तर द्यायचा प्रयत्न करत असते। आणि नवीन बघत असाल सबस्क्राइब करा, सबस्क्राइब करून ठेवा, न सबस्क्राइब करता बघत जाऊ नका। आता आपली ही बाही जोडून झालेली आहे। खालच्या साईडला दंड घेराच्या बाजूला अर्धा इंचाची फोल्ड करून टीप मारून घ्यायचे, नंतर 1 इंचाची पट्टी दुमड करून घ्यायचे हात शिलाईसाठी इथे पण। आणि सेम प्रोसेस तशीच करायचे। वरच्या साईडला ते मधले 2 टिपा मुंड्याजवळच्या वरती बाहीच्या बाजूने ढकलून टीप पूर्ण करायचे। खाली पाव इंचाच्या अंतरावर टीप घालायची आहे ही सुलट्या बाजूने ब्लाऊजला। नंतर ब्लाऊज उलटा करायचा आहे आणि परत एक पाव इंचाची टीप दाब टीप म्हणून टाकून द्यायचे। वरच्या साईडलाच मुंड्यातली टीप बरोबर ढकलून इथे पण टीप मारून घ्यायचे। आता आपल्याला दंड घेरा आहे 6.5, तर खून करून घ्यायचे। दंड घेरावर मुंडा आहे आपला 9 इंचावर, तर 9 इंचावर एक खून करून घ्यायचे आणि खाली कमरेला आपली कंबर आहे, जेवढी कंबर आहे तुमची तेवढ्या कमरेवर टेपने असं खून करून घ्यायचे आणि उरलेलंच आहे त्याचा 4 भाग करायचे। तर माझे 4 इंच आले, त्यामुळे मी 1 इंचावर आता ही खून करून घेणार आहे। आणि आपल्याला आता या 3 खुणा भेटलेल्या आहेत, त्या 3 खुणांवर आपण हे बघा इथं आपलं 10.5 वर आहे मार्किंग, 42 तर 10.5 वर येतो चौथा भाग, 6.5 दंड घेर, अशा या 3 खुणा मिळवत एका सरळ रेषेत ही टीप मारून घ्यायची। माझी फिटिंग करताना बघा कधीही वाकडे तिकडे टीप येत नाही, एका सरळ रेषेतच टीप असते। तर या पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाजूला पण फिटिंग करून घ्यायचं आहे। 1 इंच खाली आणि मुंड्याजवळ 10.5 इंच आणि दंडघेर 6.5। इथे तुमची मापं दुसरी पण असू शकतात, त्या पद्धतीने तुम्ही इंचावर मापं टाकायचेत आणि सरळ रेषेत फिटिंग करून घ्यायचे। बघा किती छान आणि मस्तपैकी मी तुम्हाला शिलाई पण दाखवली ब्लाऊजची करून, एकदम परफेक्ट बसणार आहे। आता हे कस्टमर येणार कधी माहिती नाही आहे घ्यायला ब्लाऊज, पंचमीला हवा आहे त्यांना,
पण त्यामुळे मला हा व्हिडिओमध्ये तुम्हाला अंगात टाकलेला ब्लाऊज दाखवता येणार नाही आहे. पण एकदम परफेक्ट बसतो ब्लाऊज त्यांना, त्याशिवाय ते माझ्याकडं देत नाहीत, कुठंच ब्लाऊज शिवायला टाकत नाहीत ते माझ्याशिवाय. या पद्धतीने मी फिनिशिंगमध्ये तुम्हाला ब्लाऊज स्टिच करून दाखवलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. अजून पण तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनचं बटन दाबा. तर आपल्याला मी म्हटलं होतं बटनाचा ब्लाऊज आहे, तर मी जे बटनांचे काज असतात ते मी मशीनवरच करत असते. तर पहिला माझा काज हा आपल्याला हातात धरायला कापड उरत नाही म्हणून मी असा करून घेत असते. आता दुसरे काज मी बरोबर झेड टीप असते बघा, झिगझॅगसारखी, तशी टीप मारून मी काज करत असते. ते पण दाखवते मी तुम्हाला. बरोबर हे बघा, थोडीशी मशीनची टीप बारीक करायची आणि थोडी आपला दाब उचलत मागे पुढे ब्लाऊज सरकवत झिगझॅग अशी टीप मारून घ्यायची, बारीकशी, एकदम बारीक टीप करायची मशीनची. या पद्धतीने आपले काज पण पूर्ण तयार झालेले आहेत. डबल टिबल टीप मारायची काजांवर. सगळे काज करून घेऊया असे. आणि नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा मित्रमैत्रिणींना आणि कमेंटमध्ये मला विचारा, काय चुकून माझ्याकडून विसरलं असेल तर सांगा मला. आणि व्हिडिओ कसे वाटतात ते पण मला कमेंट करून सांगा. कमेंट वाचल्यावर अजून जरा प्रोत्साहन मिळतं नवीन व्हिडिओ करायला. आवडतात की नाही हे सांगायला काय हरकत आहे, 2 शब्द तुम्हाला.